श्री स्वामी समर्थ मंडळी. आज ना माझा सकाळी सकाळी टाइमपास झाला नव्हता, कारण की कृष्णा तिच्या पप्पांबरोबर मामाच्या गावाला गेली होती काल. ते तर मला पण चल म्हटले होते, पण मी गेले नव्हते, कारण की एकच रात्रभर राहायचं होतं आणि यायचं होतं. 2-3 दिवस राहायचं असतं मग गेले असते. आणि शंभू लहान असल्यामुळे ना मला कुठं जायची इच्छा होत नाही, कारण लहान लेकरं कुठं गेल्यावर तेव्हाच आजारी पडतात. आणि कृषी घरी नसल्यावर ना पूर्ण घर शांत होऊन जातं, कारण तिचा ना खूपच आरडाओरडा असतो. तर आज ना मी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवली होती. तशी तर मला मटकी कोरडीच खायला आवडते, पण घरी पातळच बनावी लागते, त्यामुळे ना मसाल्याची बनवली होती. आणि घरातल्या 2 मेंबरसाठी ना बिना मसाल्याची बनवली होती. आणि मटकीमध्ये ना मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकत असते. कृषू आणि तिचे पप्पा काल मुक्कामाला गेले होते आणि आज ते घरी येणार होते. आणि येताना ना त्यांनी मला हा व्हिडिओ टाकला होता. कृषू ना मस्त आईस्क्रीम खात होती. मग मी त्यांना फोन करून म्हटलं माझ्यासाठी पण काहीतरी आणा येताना. मग त्यांनी ना येताना गुलाबजामुन, वडापाव आणि ना आईस्क्रीम कोण आणले होते. कृषूने येतानीच आईस्क्रीम खाल्लेली होती, मग ती आल्याबरोबर आहे ना गुलाबजामुन खायला भेटली. मग मी मस्त वडापाववर ताव मारला. त्यानंतर कृषूचे कपडे बदलले आणि तिला झोपी लावलं. आणि उठल्याबरोबर ती पहिली फ्रीजकडे गेली, कारण की तिला कोण खायचा होता. मग आम्ही दोघींना पण मस्त कोणवर ताव मारला. तर चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.